एका पोलिसावरती झडप देखील त्या बिबट्याने घातलेली आहे। त्यामध्ये तो बिबट्याला काठी मारल्यानंतर तो त्याच्यापासून लांब गेला। मात्र आपण ही दृश्य त्या ठिकाणी बघतो, एका बिबट्याचं खरं तर अशा पद्धतीनं एका पोलिसावरती झडप घातल्यानंतर तो जखमी होतो। मात्र रात्रीपासूनच या संदर्भातली माहिती मिळाली होती। बिबट्या जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये घुसलेला आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर शोध मोहीम संपूर्ण परिसरात सुरू होती आणि आता देखील आपण ही बिबट्याला पकडण्यासाठीची तयारी या पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून होताना या ठिकाणी दिसते। आता देखील ही सगळी दृश्य जी आहेत ती कोल्हापुरातल्या विवेकानंद कॉलेज परिसर आहे, त्या विवेकानंद कॉलेज परिसराच्या अगदी बाजूलाच हा समोर जी दिसणारी इमारत आहे ती विवेकानंद कॉलेजची इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये हजारो विद्यार्थी जे ते शिकत असतात। शिवाय ही जी वस्ती आहे नागाळ पार्क एरिया, त्या वस्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक असतात, ये जा अनेकांची असते आणि याच वस्तीमध्ये बिबट्या जो आहे तो घुसलेला आहे आणि त्या बिबट्याला शोधण्याचं काम सकाळपासून खरं तर सुरू होतं आणि आता देखील या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी असू देत, पोलीस असू देत आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे विशेष करून कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळतात। श्रद्धा, हो शेखर, आपण दृश्य दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना, पोलिसांच्या हाताला सुद्धा लागलेला आहे। मे बी त्यांनी झडप घातली तेव्हा ते लागलं असू शकतं। तुम्ही जसा उल्लेख केलात की हा सगळा कॉलेजचा परिसर आहे, महाविद्यालय आहे, तिथे आता सध्या विद्यार्थी आहेत का? त्यांना काही सांगण्यात आलेलं आहे का? श्रद्धा, नक्कीच हा ज्या ठिकाणी या बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे तो संपूर्ण परिसर सुरुवातीला आता बंद करण्यात आलेला आहे। कुठल्याही सामान्य नागरिकांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाही। सर्व नागरिक जे आहेत ते आपापल्या घरामध्ये राहा अशी अनाउन्समेंट देखील या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी हा बिबट्या दिसलेला आहे त्या परिसरामध्ये सर्वच बाजूला आता अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी सर्वच नागरिकांना लांब राहण्यासंदर्भातल्या सूचना ज्या ते दिल्या जातात। आता देखील बघितलं तर अशा पद्धतीने अनेक सोसायटीमध्ये लोक जे आहेत ते बिबट्या या ठिकाणी पहिल्यांदाच अशा पद्धतीने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत असताना दिसल्यामुळं सगळेच भयभीत झालेले आहेत आणि आता ही वन विभागाचे देखील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याचं आपल्याला दिसतंय। खरं तर ज्या बिबट्यानं पोलिसांवरती झडप घातली तो एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फक्त पुढारी न्यूज वरती आहे। आपल्याला या संदर्भातली काल रात्रीपासूनच माहिती त्या ठिकाणी मिळाली होती की पोलीस काही नागरिकांना एका रस्त्यावरून बिबट्या जात असताना दिसला होता आणि त्यानंतर रात्रीपासूनच शोध मोहीम जी आहे ती सुरू झाली होती। अनेक सीसीटीव्ही जे आहे ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून, पोलिसांकडून तपासले गेले होते आणि त्याचा माग काढतच या ठिकाणी बिबट्या या नागाळ पार्क परिसरामध्ये आला याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी आपण दाखल झालो होतो आणि त्यानंतर सगळ्यात पहिला पुढारी न्यूजच्या कॅमेरावरती ओंकार वळवडे जो आपला कॅमेरामन आहे त्यानं खरं तर जीवाची बाजी लावून हा शॉट जो आहे तो, व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेला। त्यामुळं निश्चितच कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीने बिबट्या घुसत असल्यामुळं अनेक नागरिक जे आहेत या पूर्ण परिसरामध्ये येताना दिसतात। मी पुन्हा एकदा विवेकानंद कॉलेजची परिसर दाखवतो, ज्या कॉलेजमधल्या लॉबीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आता आपल्याला हे दिसत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना देखील कुतूहल आहे कोल्हापूर शहरामध्ये जर अशा पद्धतीनं बिबट्या घुसत असेल तर ते पाहण्यासाठी देखील गर्दी करतात। मात्र अर्थातच तो वन्य प्राणी आहे, कोणावरती देखील अटॅक करू शकतो, म्हणूनच संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांकडून आता बंद करण्यात आलेला आहे। कोणी शेखर, मी तेच विचारत होते की किती वेळ झालेला आहे या सगळ्या प्रकाराला आणि तुमच्या आजूबाजूला जर आपण पाहतोय की बघ्यांची गर्दी फार आहे, त्यांना काही सूचना वगैरे दिल्या गेल्या नाहीयेत का? कारण की त्यांच्या सुद्धा जीवावर बेतू शकते। खरं आहे, या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या सुरुवातीला बिबट्या नेमका कुठं आहे याची शोध मोहीम जी आहे ती या सगळ्यांकडून केली जात होती आणि मी पुन्हा ती दृश्य दाखवतो ज्या ठिकाणी ही जाळी लावण्यात आलेली आहे बिबट्याला पकडण्यासाठी। त्या ठिकाणी आता मोठा बंदोबस्त आहे तो तैनात आहे। खरं तर सर्वांना सूचना देण्यापूर्वी बिबट्या नेमका कुठल्या परिसरामध्ये आहे याचा अंदाज नव्हता, त्याचा माग काढायचं काम सुरू होतं आणि जेव्हा त्याचं लोकेशन ट्रेस झालं त्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण वन विभाग प्रशासन, अग्निशमन दल जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून आता या बिबट्याला या परिसरातून पकडून त्याच्या मूळ आदिवासामध्ये सोडण्यासाठीचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। मात्र अजूनही बिबट्या नेमका कुठं आहे, कारण अनेक दाटीवाटीचा एरिया या ठिकाणी, काही अपार्टमेंटची बोळ आहेत, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बिबट्या कुठल्याही भागात असू शकतो आणि म्हणूनच हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सध्या पूर्णपणे कुठल्याही लोकांना या ठिकाणी
पोलीस प्रशासन जे आहे ते येऊ देताना शेखर, येऊ ज्या देत ठिकाणी नसताना हा प्रकार घडलाय, बिबट्याने ज्या ठिकाणी पोलिसांवर झडप घातलेली आहे त्या परिसरामध्ये आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही फुटेजेस नाहीत का, जेणेकरून बिबट्या कोणत्या दिशेने गेलेला आहे त्याचा तपास मे बी लागू शकतो, अशी काही माहिती आली आहे समोर? श्रद्धा, या संपूर्ण परिसरामधले सीसीटीव्ही जे आहेत ते पाहिल्यानंतरच या ठिकाणी बिबट्या असल्याचं सुरुवातीला समजलं आणि त्यानंतर या परिसरामध्ये शोध मोहीम सुरू झाली. शोध मोहीम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपण पोहोचलो होतो. पुढारी न्यूज सगळ्यात पहिला पोहोचलं होतं आणि त्या पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्येच पोलिसावरतीच बिबट्यानं झडप घातल्याचं कैद झालेलं आहे आणि ते व्हिडिओ देखील आपण या स्क्रीनवरती पाहत असाल. त्यामुळं निश्चितच या बिबट्याचा शोध जो आहे तो आता सुरू झालेला. आपण जर वरती ड्रोन बघितला तर ड्रोनच्या माध्यमातून देखील पोलीस प्रशासन या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते शोध घेताना पाहायला मिळते. त्यामुळं या ड्रोनच्या माध्यमातून देखील आता बिबट्या जो आहे तो कॅमेऱ्यात कैद होतो का, नेमका कुठं तो त्या ठिकाणी जातो हे देखील शोधताना या ठिकाणी प्रशासन पाहायला मिळते.